सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये आलेली असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं। शिवसेना शिंदेंचीच आणि राष्ट्रवादी दादांचीच असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे तर राष्ट्रवादी पवारांचीच असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय। शिवसेना शिंदेंचीच आणि राष्ट्रवादी दादांचीच असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे तर राष्ट्रवादी पवारांचीच असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। त्याला उत्तर देताना फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं। त्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते। प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूने आहे। तर लीगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर तर ती फक्त एका माणसाची आहे ज्याचं नाव शरद पवार। त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ॲज अ प्रेसिडेंट। आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रतेवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही वक्तव्य केलं। त्यांना राऊतांनी उत्तर दिलंय। कायद्याच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 त्याचप्रमाणे 10th शेड्यूल मधले जे प्रोव्हिजन्स आहेत ते या सगळ्याचं पालन करून सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही त्या निकषात बसून योग्य निर्णय घेतलेला। जो आमदार अपात्र होणार आहे पक्षांतरानंतर अँटी डिफेक्शन लॉ नुसार त्या अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री केलं हे देशाच्या घटनेच्या विरोधात संविधानाविरोधात 10th शेड्यूलच्या विरोधामध्ये व्यंग करणार नाही पण परळीच्या टोळीच्या नादी लागू नका असं म्हणत जरांगेंनी मंत्री बावनकुळेंच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलं। आता माफ करतो पुढे चूक झाल्यास सोडणार नाही असा इशारा जरांगे यांनी बावनकुळेंना दिलाय। गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी कुणाशी वाईट वागलो नाही। माझ्याशी असं का होतंय नक्की मनामध्ये खंत आहे। माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणार नाही। काय माझाही परिवार आहे, माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहे, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे, माझी आई 3 वर्षापूर्वी गेली, आईचं दूध। अशा वेळी मात्र ठीक आहे कुणाला वाटतं चांगलं तर त्यांनी केलं। मनोजदादा जरांगे पाटलांच्या या भाषेचं किंवा केलेल्या आवाजच्या भाषेचं मी समर्थन कधीच करणार नाही। त्यांना एकच गोष्ट सांगितली होती कोणाबद्दल वैयक्तिक व्यंग टीका कोणाच्या आया बहिणीवरनं टीका करणे योग्य नाही। आमच्या मराठा समाजाची लेक ज्याच्या घरात आहे त्याच्याबद्दल आम्ही नाही बोललं पाहिजे। कोणाबद्दलही बोलत असताना दादानी आज समाजाचं नेतृत्व करतायत तर ते समाजाच्या नेतृत्वाला कुठे डाग लागणार नाही याचा देखील प्रयत्न केला। तुम्ही काल जे व्यथित झालात आम्हाला पण वाईट वाटलं। मला सुद्धा मी रात्री बघितलं ते की तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं, तुम्ही आईचं नाव घेतलं। आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहेत। तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो, तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं। कारण मराठी आम्ही एकदा दोनदा माफ करतो, सोडून देतो, पण याच्यानंतर जर चूक झाली तर सोडणार नाही तुम्हाला। आणि तुम्ही आता इथून पुढे परळीच्या टोळीच्या नादी लागून कुठाने कसलेच करू नका आणि मराठीच्या विरोधात जाऊ नका। तर अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री अशी बोचरी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केली। अमित शहा अधिवेशनाच्या काळामध्ये संसदेत आलेच नाहीत, सभागृहाला सामोरं जायला तुम्ही घाबरता हेच सिद्ध होतं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। सभागृहाच्या सामोरे यायला तुम्ही घाबरताय, येत नाही आणि कोण पुढे मग आमचं म्हणणं काय की तुम्ही उत्तर द्या। पहिल्यांदा उत्तर दिले पाहिजे आणि उत्तर दिल्यावर आमचं समाधान झालं तर आम्ही काय म्हणणार नाही, पण तुम्ही करू शकत नाही ना। गोळीबार झाला का नाही, पेलेट गन वापरल्या का नाही, आज एका मुलाचा डोळा गेला का नाही, बिहारमध्ये AK-47 वापरल्या का, कुणीतरी आदेश दिला असेल ना। तुम्ही सांगा ना मी नाही दिला, मला माहित नाही कोणी केलं, मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात म्हणून राजीनामा दिला पाहिजे। आधी उत्तर द्या आणि आमचं समाधान करा ना। तुम्ही सभागृहात आला नाही हा घटनेचा अपमान आहे, लोकसभेचा अपमान आहे, देशाच्या जनतेचा अपमान आहे। विरोधकांच्या डोकी खापर फोडू नका।
तर गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही असं म्हणत मोदींची मिमिक्री करत राहुल गांधींकडनं टीका करण्यात आली. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार टीका केली. तसंच राहुल गांधींनी मोदींची माफी मागावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस. पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी जोरदार टीका केली. राहुल गांधींनी मोदींची मिमिक्री केली आणि गळाभेट घेतल्याची कृती करून मोदींवर निशाणा साधलाय. क्या कर रहे हैं? ये देश पर एक्सप्रेशन को मार रहे हैं और आप बिलीव नहीं कर सकते इनके साथ हुआ क्या. मतलब आप इमेजिन नहीं कर सकते हुआ क्या इनके साथ. ये गए, आई एक्सप्लेन. ये गए संदीप आना जरा. ये इनका पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया. अब अजीब चीजें घुस जाती हैं, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस. आना जरा. अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस. फॉरेन पॉलिसी. एक चीज पूछ सकता हूं? हाँ. मेलनी समझ के तो नहीं पकड़ा था? I have not reached there yet. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार टीका केली आहे. तसंच राहुल गांधींनी मोदींची माफी मागावी अशी मागणीही केली आहे. या देशामध्ये अशी छछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती. गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीनं वागत नाहीत. खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींच्या या कृतीवर संजय राऊतांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. त्यावर बावनकुळेंनीही उत्तर दिलं. नाही, गळाभेट नाही बोलले, मिठ्या मारणं, जबरदस्तीच्या मिठ्या मारणं. बरं का, अख्ख्या जगाने ते पाहिलं आणि देशाच्या प्रधानमंत्र्याची छितू झाली. घट्ट मिठ्या मारणं आणि त्या समोरच्या राष्ट्रपतीचा श्वास गुदमरणं त्या मिठीमुळे. याला परराष्ट्र धोरण म्हणत नाही. 2 राष्ट्रपतींचा श्वास गुदमरल्यात, मला माहित नाही. राहुल गांधीला आता काही धंदा उरला नाही. व्यंगत करतील. व्यंग करणारे लोक फार काही टिकत नाही. शेवटी व्यंग करून कधी माणसं मोठे होत नाही. राहुल गांधीकडे आता व्यंग केल्याशिवाय पर्याय नाही. नाशिक आणि मुंबईमधील 36,000 कंपन्या बंद पडल्याचा दावा करत ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंनी संसदेमध्ये प्रश्न विचारला होता. दरम्यान शरद पवारांकडून देखील या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. तर 76% कंपन्यांची त्या सुरूच झाल्या नव्हत्या असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आहे. नाशिक आणि मुंबईतील 36,000 कंपन्या बंद पडल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंनी संसदेत प्रश्न विचारला होता. वाजेंनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली. या प्रश्नावर अपेक्षित उत्तर मिळू शकलं नाही असा दावाही वाजेंनी केल्यामुळे खळबळ माजली आहे. मला माझ्या प्रश्नाला उत्तर मिळताना 36,000 जवळपास कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही. आजच बेरोजगार एवढे आहेत आणि त्याच्यात जे कामाला लागलेले आहेत, कंपन्या बंद पडल्यामुळे जेव्हा त्यांना नोकरी मिळत नाही, वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात की तुम्ही का बरं कंपनी बंद पडली, कामगारांच्या प्रश्नामुळे बंद पडली का. त्यामुळे बहुतेक कंपन्या नवीन कामगार घेण्याच्या मार्गावर आहेत. जुने कामगारांना कोणी घेत नाही. त्याआधी चाकण इंडस्ट्रीज फेडरेशनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिथल्या समस्यांचा पाढा मांडण्यात आला होता. चाकण MIDC मधल्या 20 कंपन्या खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे स्थलांतर करणार असल्याचं या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं. या घटनांनंतर शरद पवारांनी फेसबुक पोस्ट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. चाकणमधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या 20 कंपन्यांमध्ये सुमारे 2,000हून अधिक कामगार कार्यरत आहेत. 5 वर्षात 36,211 कंपन्या बंद. त्यामुळे किती रोजगार गेले याची माहिती सरकार दरबारी नाही.
पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगाचं स्थलांतर होणं भूषणावह नाही. राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात. म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली. ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत आणि चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे. तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे. त्याचा कोणी वाली नाही आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्या बरोबर चर्चा करायची आणि उद्योग मंत्री जे राजकीय उद्योग करत तिथं फिरतायत त्यांनी ते बंद करावेत आणि आमच्या समोर येऊन या आकड्यावर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी. शरद पवार साहेबांनी जे ट्विट केलं त्याला प्रतिसाद देणं किंवा त्या शंकांचं निरसन करणं ही उद्योग मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. बाकीच्या ट्विटना किंवा बाकीच्या सल्ल्यांना तो राजकीय आकसापोटी जर असेल तर त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. माननीय उद्योग मंत्री यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. शरद पवार साहेबांनी जी सूचना दिली त्या सूचनेवर आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी हे निश्चितपणे काम करतील आणि कुठलीही इंडस्ट्री परत जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खातं आहे. मुंडे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध सरकार, या अर्ध्या सरकाराकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत. संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. अरे कुठे गेला आवाज? जोरदार आवाज पाहिजे. वंदे 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 पार्वती पते हर हर महादेव. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज या तिरंगा यात्रेकरता या ठिकाणी उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे मावळे, तुमची सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर मला असं वाटतंय अख्खी देवगिरीची सेना या रस्त्यावर क्रांती चौकात उतरलेली आहे. आज आम्ही सगळे तिरंगा यात्रा काढतो. हा तिरंगा आमची आन बान आणि शान आहे. हा तिरंगा, ज्या तिरंग्या करता हजारो स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी बलिदान दिलं, तो हा तिरंगा आहे. ज्या तिरंग्या करता फासावर लटकतानाही भारत माता की जय म्हणत फासावर आमचे संग्राम सेनानी गेले, क्रांतिकारक गेले, तो हा तिरंगा आहे. त्या ठिकाणी कारगिल मध्ये 22-23 वर्षीय कॅप्टन बत्रा हजारो फूट उंचीवर चढून पाकड्यांच्या गोळ्यांचा सामना करत चौकी जिंकून त्या ठिकाणी लावतो, तो हा तिरंगा आहे. हा तिरंगा तो तिरंगा आहे ज्या तिरंग्याने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून आतंकवाद्यांचा खात्मा केला, तो हा तिरंगा आहे. बंधू भगिनींनो, हा तिरंगा आमची एक पहचान आहे, आमचा वजूद आहे, आमचा आत्माभिमान आहे. आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्याला एक संदेश दिला. 9 ऑगस्ट क्रांती दिन, ज्या दिवशी महात्मा गांधींनी इंग्रजांना सांगितलं होतं चले जाओ भारत छोडो, आणि भारतीयाला विनंती केली होती करो या मरो, एक शेवटचा निकराचा लढा. त्या 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत
आम्हाला आमचा तिरंगा घेऊन या तिरंग्याचा सन्मान करत आपल्या मातृभूमीच्या प्रेमाने ओतप्रोत होत या ठिकाणी तिरंगा यात्रा काढायची आहे. खरं म्हणजे मला आनंद आहे, मुंबईची यात्रा अतिविशाल यात्रा होती, पुण्याची यात्रा त्याही पेक्षा विशाल होती, पण आज छत्रपती संभाजीनगरने सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ तिरंग्याचं वादळ पाहायला मिळत आहे, तिरंग्याचं वादळ पाहायला मिळत आहे. बंधू भगिनींनो, आपण बघू शकतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या भारताने गेल्या एका दशकामध्ये जो विकास केला, 2014 पूर्वी या भारताला एक कमजोर देश म्हणून पाहिलं जायचं. अरे आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे, आणि भारत केवळ निषेध करायचा, धिक्कार करायचा. हिम्मत नव्हती. आमच्या सेनेत तर ताकद होती, पण राजकीय नेतृत्वात हिम्मत नव्हती. पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं, खबरदार, जर भारतावर वाकडी नजर करून बघाल तो खुसके मारेंगे, खुसके मारेंगे. आणि आमच्या सेनेने घुसून मारून दाखवलं. आज जगातला बलशाली देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. आज जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं. 10 वर्षामध्ये ज्या देशाने 25 कोटी लोकांना गरिबीतनं वर आणलं, तो देश म्हणजे आमचा भारत देश. अशा प्रकारे या भारताकडे पाहिलं जातं. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवणारा जगातला पहिला देश माझा भारत देश झाला, याचा मला अभिमान आहे. जे अमेरिकेला जमलं नाही, जे जपानला जमलं नाही, ते भारताने करून दाखवलं. आणि म्हणून आज भारत प्रगती करतोय, आपला महाराष्ट्र प्रगती करतोय. 2013-14 साली ज्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 12-13 लाख कोटीची होती, 10-12 वर्षामध्ये आपण ती अर्थव्यवस्था या ठिकाणी 50 लाख कोटी पर्यंत नेली. या महाराष्ट्रामध्ये एक मोठं परिवर्तन झालं. आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात इतक्या मोठ्या प्रमाणात देश बदलतोय. आणि मराठवाडा तर आज खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या वाटेवर उभा आहे. आमचा संकल्प आहे मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळ मुक्त मराठवाड्याकडे आता वाटचाल चालू झाली आहे. कोकणातलं वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं, सांगली कोल्हापूरचं पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये आणायचं. या मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करायचं, हा आपला प्रयत्न आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वात भारताने आपली जागा जगातली सगळ्यात मोठी तिसरी स्टार्टअपची इकोसिस्टीम म्हणून तयार केली. आज भारतामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून आमची तरुणाई ज्या प्रकारे काम करते आहे, जगाच्या पाठीवर सर्वात जास्त अनुसंधान आणि इनोव्हेशन आमची तरुणाई या भारतामध्ये करते आहे. आमच्या तरुणाईच्या हाताला काम देण्याकरता ज्या प्रकारचं औद्योगिकरण, ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, ट्रेन, रेल्वे, उड्डाणपूल, एअरपोर्ट आमच्या भारतामध्ये घडल्यात, आमच्या महाराष्ट्रात घडल्यात. आपण सगळेचे साक्षीदार आहात. पण आजचा दिवस हा सिंहावलोकन करण्याचा देखील आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्तम संविधान हे या भारत देशाला दिलं. या संविधानाने
प्रत्येकाला अधिकार दिला, प्रत्येकाचे मूलभूत अधिकार हे साबित राहिले पाहिजे, हे त्या ठिकाणी त्याला ते अधिकार मिळाले पाहिजे, ही व्यवस्था त्यांनी आपल्या करता केली. पण बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा केवळ आपले अधिकार लक्षात ठेवण्याचा दिवस नाही आहे. त्याच वेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयाला त्याची मूलभूत कर्तव्य देखील सांगितली आहे. मूलभूत अधिकार वापरण्याचा अधिकार त्यालाच आहे जो आपली मूलभूत कर्तव्य देखील लक्षात ठेवेल. आणि ही मूलभूत कर्तव्य ही देखील लक्षात ठेवण्याचा आजचा दिवस आहे. एक उत्तम नागरिक आम्ही कसे बनू शकू, देशाच्या मुख्य प्रवाहात काम कसं करू शकू, देशाला योगदान कसं देऊ शकू, समाजाची ताकद आम्ही कशी बनवू शकू, याचाही विचार आजच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. आणि मराठवाड्याकरता तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. पण मराठवाड्याला त्यानंतर 13 महिने झुंज द्यावी लागली. 17 सप्टेंबरला 1948 ला या ठिकाणी मराठवाडा मोकळा झाला. त्या निजामाच्या राजवटीतून हा मराठवाडा आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोकळा केला. त्यामुळे आता या मराठवाड्यालाही मोकळा श्वास घेता येतो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचं स्मरण करतो, तमाम स्वातंत्र्य संग्राम सेनानींचं स्मरण करतो, तमाम समाज सुधारकांचं स्मरण करतो. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे आज प्रतिज्ञा घेऊया. आमच्या जीवनामध्ये आमच्या स्वतः करता तर जगू, आमच्या परिवार करताही जगू, पण त्यासोबत समाजाकरता जगू, आमच्या राज्याकरता जगू आणि आमच्या देशाकरता जगू. आणि आवश्यकता पडली तर या देशाकरता मरायला देखील आम्ही तयार राहू. हा जर विचार आमच्या मनामध्ये असेल तर हा तिरंगा हाती घ्यायची आपली लायकी आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपण ही तिरंगा रॅली या ठिकाणी यशस्वी केली, त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जाता जाता आपल्या सर्वांना विनंती करतो, एकदा जोरदार माझ्यासोबत म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे 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 मातरम 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 मातरम. आता राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर याची सांगता होईल.